होत्या। जिकडे तिकडे मी बघितलं तिथं आमच्या कुठल्याही बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो नव्हता, पण असा एक बॅनर नाही की हिंदुत्ववादी सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा बॅनर नाही। तुम्हाला तुमचा फोटो लावून आम्ही मतं घेतली असं तुमचं म्हणणं आहे ना? तुम्हाला संधी आली होती, तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावायला नको होता, बाळासाहेबांचा फोटो लावायला नको होता। आणि म्हणून मित्रांनो, अनेक मुद्दे, अनेक अनुभव हे मी तुमच्या समोर कथन करू शकतो। ही निवडणूक केवळ कोण निवडून येतो आणि कोण जिंकतो एवढ्या पुरेशी ही निवडणूक मर्यादित नाही। तर मी मगाशी सांगितलं, उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणाची जागा आहे ही न बघता शिवसैनिक पेटून उठलाय, शिवसैनिक चौताळून उठलाय, शिवसैनिक प्रतिशोध घेतोय की आमचा पक्ष कुणी चोरला, आमचा पक्षाचं नाव कुणी चोरलं, आमचं निशाणी धनुष्य बाण कुणी चोरली आणि आमच्या शिवसेना प्रमुखांना कुणी चोरलं, याचा प्रतिशोध शिवसैनिक घेत आहेत, याचा प्रतिशोध शिवसैनिक घेत आहेत। आणि म्हणून हे 400 पार वगैरे किंवा 45+20 हे सगळं विसरून जा, पण ही निवडणूक आहे, ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये काळजी घ्या, कोणी काही चर्चा घडवेल, कोणी काही बोलेल, पण हिंदुत्ववादी सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे नेहमी शिवसैनिकांचा उल्लेख करताना गौरवानं नेहमी म्हणायचे की शिवसैनिकांच्या नादाला लागू नका। शिवसैनिक म्हणजे मदावर बसलेल्या मधमाशावर, मधाच्या पोळ्यावरच्या मधमाशा आहेत, त्या जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, पण ज्याला कोणाला खुमखुमी आली असेल त्यांनी फक्त त्या मधाच्या पोळ्यावर एक दगड मारून बघावा, त्या माशा त्याची काय अवस्था करतात ते बघावं। हे नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे, त्या मधावरच्या पोळ्यावरच्या बसणाऱ्या तुम्ही माशा आहात, मधमाशी चाखणाऱ्या तुम्ही माशा आहात, मधमाशी फुलातला मध घेऊन येऊन त्या ठिकाणी निर्माण करणारं पोळं तुम्ही माशा आहात। परंतु माशा 2 प्रकारच्या असतात, तेवढंच फक्त तुम्हाला मी सांगतो। माशा 2 प्रकारच्या असतात। मध पोळ्यावर, मधाच्या पोळ्यावर बसणारी माशी ही कधी घाणीवर बसत नाही, ती माशी जरी असली तरी ती घाणीवर बसत नाही, आणि घाणीवर बसणाऱ्या माशीला मधमाशाच्या पोळ्या जवळ करत नाही। तुम्ही मधाच्या पोळ्यावरच्या माशा आहात, या घाणीवर बसायला कुणीही जाण्याचा चूक करू नका, कुणीही चूक करू नका, अशा प्रकारची विनंती करतो। विनायक राऊतांबद्दल मी काय बोलायला पाहिजे, विनायक राऊतांबद्दल मी काय सांगायला पाहिजे? स्वतः अनुभवतात, स्वतः बघतात, स्वतः ऐकतात, हे सगळं तुमच्या काना नाका डोळ्यांनी जी गोष्ट तुम्ही अनुभवतात त्याच्याबद्दल मी फार काही सांगणार नाही। पण आज गाडीतून येत असताना, कोल्हापूरतून प्रवास करत असताना उद्धव साहेबांनी एक क्लिप पाठवली, तेवढी पुन्हा 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 मी ऐकली। मला सोशल मीडियाच्या आमच्या लोकांना विनंती आहे की ह्या क्लिप्स व्हायरल करा। 30 सेकंदाच्या आहेत, 45 सेकंदाच्या आहेत, फार नाहीत। त्या क्लिपमध्ये बाकी सगळ्या महाराष्ट्राच्या, देशाच्या व्यथा काय आहेत, अडीअडचणी काय आहेत, हे दुष्टांचं सरकार, हे अहंकारी सरकार, हे दोस्तीला न जागणारं सरकार, हे महिलांचा आदर न करणारं सरकार, आदर तर सोडा, अपमान ठाई अपमान करणारं सरकार। वेळ कमी आहे ना तर चंद्रपूरची घटना सांगितली असती, वेळ कमी आहे म्हणून मणिपूरची घटना सांगितली असती, वेळ कमी आहे म्हणून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली सुद्धा घटना सांगितली असती, पण सांगत नाही। आणि म्हणून त्या क्लिपमध्ये हे सगळे विषय थोडेफार आहेत। त्याच्यामध्ये आपल्या व्यथा मांडत असताना त्या गाण्यामधली असेच 2 शब्द आहेत, हे सरकार कोण बदलणार? म्हणजे तरुण असतील, महिला असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, सीमेवर लढणारे जवान असतील, हे अतिशय कळवळीनं, वेदनेनं, हताशपणे प्रश्न विचारतायत, हे सरकार कोण बदलणार? त्याच्यावर उद्धव साहेब उत्तर देतात, जे मतदान करणार तेच सरकार बदलणार, जे मतदान करणार तेच सरकार बदलणार। त्याचा शेवट सांगतो, त्याच्यामध्ये पुन्हा तरुणी विचारतात की हे सरकार कोण बदलणार? त्यावेळेला उद्धव साहेब ठामपणे सांगतायत, शब्दामध्ये आश्वासकता आहे, शब्दामध्ये निश्चित स्वरूपाचा अशा प्रकारचा विश्वास आहे, विश्वासघात नाहीये, खोटा आशावाद नाहीये। तर तिथं सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार? मशाल पेटणार, घाबरू नकोस, आणि सरकार बदलणार।
मशाल पेटणार आणि सरकार बदलणार. ह्या माझ्या मुस्लिम भगिनींपासून सगळ्या जाती धर्माची लोक इथं ज्या विश्वासानं उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आलेत, ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या अख्खा प्रचंड सभेमध्ये बसतात, हे सरकार बदलणार आहेत. आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक राऊतांना निवडून देऊन एक एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार. त्यामुळे बाकीच्यांचे कोणाचा विचार करण्याची गरज नाही. आता मी 2-4 फटके काही मारत नाही म्हणून सगळे जरा शांत आहेत. विनायक राऊतांनीच मला सांगितलं, नको रे बाबा फटकारे मारू. असं तुझा 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 त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा एखादा फटकारा बसला तर पोटनिवडणूक लागायची, अशी अवस्था आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये एक पोटनिवडणूक लागली. काल 89 जागांकरता मतदान झालं, तर ती एक जागा कॅन्सल झाली. म्हणजे 88 ठिकाणीच मतदान झालं. आणि म्हणून विनायक राऊतांना मला खासदार बघायचं आहे, पोटनिवडणूक करायची नाही. म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं समजलं का नाही समजलं? आणि म्हणून घ्या हातामध्ये मशाल, या हातामध्ये मशाल घ्या, ती मशाल प्रज्वलित करा. 7 तारखेला कुणीही न बोलवता, कुणीही निमंत्रण न देता, कुठलीही व्यवस्था न करता स्वतःहून अशाच लाखोच्या संख्येनं मतदान केंद्रावर जा.